घटना समितीमध्ये आंबेडकर असं म्हणाले होते की 14व्या कलमाखाली इक्वालिटीचा अधिकार आहे आणि तो मूलभूत अधिकार आहे. हे जे आरक्षण दिलेलं आहे ही सुविधा आहे. ज्या लोकांवर आपण वर्षानुवर्ष अन्याय केला, मागास राहिले, त्यांना समाजाच्या लेव्हलला आणण्याकरता त्यांना आरक्षण पाहिजे आणि म्हणून हे अपवाद आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची घोषणा, दावे, प्रतिदावे, आरोप आणि प्रत्यारोप या सगळ्यांच्या गदारोळामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचं वास्तव समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबत आहेत कायद्याचे अभ्यासक डॉक्टर उल्हास बापट सर. सर्वात आधी हे आरक्षण देताना राज्य सरकारने जे विधेयक आणले त्यामध्ये मराठा समाज शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास असल्याचं म्हटलंय. मात्र असं असताना विरोधाभास हा आहे की मराठा समाजाचा समावेश ओबीसीमध्ये न करता स्वतंत्र प्रवर्ग म्हणून या मराठा समाजाला आरक्षण देण्याचा राज्य सरकार प्रयत्न करत आहे. मग पहिला प्रश्न हा की यामुळे 50% मर्यादा ओलांडली जाते आहे आणि असं असेल तर मग आधी ज्या पद्धतीने घडलं ते आता घडण्याची भीती आहे का? मुळात 50% ही मर्यादा का आहे, कशी आहे? सर नमस्कार. ही जी मर्यादा आपल्या घटनेमध्ये आहे ती का आहे, कशी आहे आणि ती ओलांडणं आज तागायत का शक्य झालेलं नाही? कसं आहे, या स्थितीला सरकारची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झालेली आहे. एकीकडे ओबीसी गट आहे, एकीकडे मराठा गट आहे. आता तुम्ही जो मला प्रश्न विचारलात त्यात बेसिक गोष्ट लक्षात घ्या की आरक्षण 2 तऱ्हेचं आहे राज्यघटनेखाली. एक कायदेमंडळातलं आरक्षण आहे आणि एक नोकऱ्यातलं आणि शिक्षणातलं आरक्षण आहे. त्यातलं कायदेमंडळातलं जे आरक्षण आहे ते 10 वर्षापुरताच असतं आणि दर 10 वर्षांनी घटना दुरुस्ती करून ते वाढवावं लागतं. ते आता वाढवून 2030 सालापर्यंत नेलेलं आहे. आता 15 आणि 16 खाली जे आरक्षण आहे म्हणजे नोकऱ्यांमधलं आणि शिक्षणामधलं, तर त्याबद्दल बोलताना घटना समितीमध्ये आंबेडकर असं म्हणाले होते की 14व्या कलमाखाली इक्वालिटीचा अधिकार आहे आणि तो मूलभूत अधिकार आहे. हे जे आरक्षण दिलेलं आहे ही सुविधा आहे. ज्या लोकांवर आपण वर्षानुवर्ष अन्याय केला, मागास राहिले, त्यांना समाजाच्या लेव्हलला आणण्याकरता त्यांना आरक्षण पाहिजे आणि म्हणून हे अपवाद आहे आणि अपवाद हा नियमापेक्षा मोठा असू शकत नाही. म्हणून आंबेडकरांनी असं स्वच्छ शब्दात म्हटलं आहे की आरक्षण 50%पेक्षा जास्त असू शकत नाही. हाच बरोबर मुद्दा इंद्रसानी केसमध्ये 9 जजेसनी 1992 साली म्हणजे आता 30 वर्ष झाली उचलून धरला आणि आत्ता गेले 30 वर्ष भारतामध्ये हा कायदा आहे की 50%च्या वर आरक्षण देता येणार नाही. ट्रिपल टेस्ट जी सांगितली आत्ताच्या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने, त्यात त्यांनी असं सांगितलं की एक तर मागास आयोग असायला पाहिजे, त्यांनी रेकमेंड करायला पाहिजे, एम्पिरिकल डेटा असायला पाहिजे जो कोलेक्ट करता आला पाहिजे आणि कंटेम्परेनियस पाहिजे आणि 50%च्या वर नेता येणार नाही. हा सुप्रीम कोर्टाने पुन्हा आत्ता 5 जजेसनी दिलेला निर्णय आहे. आता हेच सगळं मी गेले अनेक वर्ष सांगतोय, पण आत्ता गेले काही दिवस आपले मुख्यमंत्री असं म्हणत आहेत की आम्ही ओबीसीला हात न लावता कायम टिकणारं, कायद्यात बसणारं असं आरक्षण देऊ आणि त्याच्यानंतरचा हा आत्ता तुम्हाला जो दिसतोय तो कायदा येतोय. आता या जो कायदा आहे, जो विधेयक जे संमत होतंय त्याच्यामध्ये म्हटलं गेलं आहे की मराठा समाज सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे आणि या समाजाला आरक्षण देणं गरजेचं आहे आणि अपवादात्मक परिस्थितीमध्ये ज्या बाबीचा उल्लेख सातत्याने केला जातो की ही खरंच अपवादात्मक बाब आहे का? याच्या आधी पण हे घडलेलं आहे. म्हणजे पृथ्वीराज चव्हाण असताना दिलेलं आरक्षण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना दिलेलं आरक्षण, त्याचं काय झालं आपण सगळे जाणतो. मग आता ही परिस्थिती अपवादात्मक ठरते का 50%ची मर्यादा ओलांडण्यासाठी? आता हे बघा की मी ते जे बिल आहे ते आत्ताच वाचलं आहे, म्हणजे वरवर वाचलं आहे, पूर्ण सखोल प्रत्येक शब्दाचा अभ्यास नाही केलेला. परंतु त्यात त्यांनी असं दिलं आहे की हे महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गाकरता आरक्षण अधिनियमन 2024 असं त्याचं टायटल आहे आणि सोशली आणि एज्युकेशनल बॅकवर्ड क्लासकरता रिझर्वेशन देणं हा त्याचा उद्देश आहे. मराठा समाज सामाजिक शैक्षणिक मागास आहे असं आम्हाला समजतं आहे. इतर आरक्षणावर परिणाम न होता 10% आरक्षण आम्ही देऊ आणि याच्यामध्ये क्रीमी लेअर म्हणजे उन्नत किंवा प्रगत गटाला हे लागू होणार नाही
असं त्यांनी म्हटलं आहे. तुम्ही आत्ता म्हटल्याप्रमाणे गायकवाड आयोगाने दिलेलं जे होतं त्यावर 16% देवेंद्र फडणवीसांनी वेगळं आरक्षण दिलेलं, सुप्रीम कोर्टाने ती असामान्य स्थिती नाही म्हणून नकारलं होतं. आता न्यायमूर्ती शुक्रे यांचं जे त्यांनी नियुक्त केलं तर त्यांचं मागासपण सिद्ध करण्याकरता त्यांनी जे लिहिलं आहे ते मी सांगतोय. मी कन्फर्मेशन घेतलेलं नाही की 1.5 कोटी कुटुंबांची त्यांनी माहिती घेतली, अत्याधुनिक तंत्र वापरली, 150 प्रश्नांची क्वेश्चनेअर तयार केलं आणि 16 फेब्रुवारीला हा अहवाल सादर केला. आज 20 तारीख आहे. एवढा मोठा अहवालावरची निर्णय ही सरकारने 4 दिवसात फक्त घेतलेला आहे. हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आणि मग निष्कर्ष असा काढला आहे की शिक्षण पातळी कमी आहे, आर्थिकदृष्ट्या ते मागास आहेत, सरकारी नोकऱ्यात त्यांचं प्रमाण कमी आहे, उन्नत वर्ग फक्त 16% आहे, समाजात त्यांना कमी लेखलं जातं. आता हा मुद्दा पुन्हा खूपच सुप्रीम कोर्टामध्ये डिस्कस होणार की मराठा समाजाला जसं शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबला ट्रीटमेंट दिली जाते तशी माझ्या माहितीप्रमाणे कुठेही मराठा समाजाला दिली जात नाही. तेव्हा तो येईल. आणि राजकीय आरक्षणाची यांना आवश्यकता नाही असं त्यांनीच म्हटलेलं आहे. आता काही मुद्दे त्यांनी जे म्हटले आहेत ते जरा प्रश्नास्पद आहेत. त्यांनी असं म्हटलं आहे की इतर अनेक राज्यांमध्ये 50%च्या वर रिझर्वेशन आहे. हा मुद्दा बरोबर नाही आहे. जिथे जिथे 50%च्या वर रिझर्वेशन दिलं गेलं तिथे तिथे हायकोर्टाकडनं त्याला स्टे आला. आणि त्यांनी जी 2 गोष्टी दिल्या आहेत, एक बिहारचं दिलं आहे, गेल्या वर्षीचा कायदा झाला आहे, तो मी वाचलेला नाही. आणि दुसरं त्यांनी तमिळनाडूचा कायदा दिला आहे 69%. तमिळनाडूचा कायदा हा पूर्णपणे वेगळा आहे. तो 9व्या शेड्यूलमध्ये टाकलेला आहे. आणि 9व्या शेड्यूलमध्ये जर का एखादं कायदा टाकला तर तो मूलभूत अधिकारांवर आक्रमण करतो म्हणून तो इनव्हॅलिडेट करता येत नाही. त्यासाठी घटनादुरुस्ती करावी लागते. ती नरसिंहरावांच्या काळामध्ये केली होती. तेव्हा तमिळनाडूची केस ही पूर्ण वेगळी आहे. ते सोडलं तर कुठेही 50%च्या वर रिझर्वेशन नाही आहे. जिथे आहे तिथे 1-2% अपवादात्मक परिस्थिती आहे की ब्लाइंड आहेत किंवा अपंग आहेत वगैरे अशा काही दाखवलेल्या आहेत. एवढा मोठा गट मराठ्याचा अपवादात्मक परिस्थितीमध्ये दाखवणं हे कितपत मान्य होईल मला कल्पना नाही आहे. याच्यामध्येच थोडा एक उपप्रश्न विचारायचा की सातत्याने म्हटलं जातं की तामिळनाडूमध्ये जर 50%ची मर्यादा ओलांडलेली आहे तर आपल्या इथे काय हरकत आहे, आणि जसं तामिळनाडूमध्ये झालं तसंच आपल्या इथं करायला हवं. तुम्ही म्हणता की फरक आहे. हा फरक थोडासा जरा अधिक तुम्ही विस्तृत पद्धतीने सांगा की जे तिथे घडलं ते इथे देता येऊ शकेल का, आणि जर नसेल तर का नाही देता येणार. अगदी तांत्रिकदृष्ट्या बघायचं झालं तर राज्यघटनेतल्या 31 खाली अशी तरतूद आहे की कुठलाही कायदा जर का 9व्या शेड्यूलमध्ये टाकला तर तो मूलभूत अधिकारांच्या विरुद्ध जातो म्हणून त्याला आव्हान देता येणार नाही. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा 9व्या शेड्यूलमध्ये टाकला आहे तामिळनाडूचा कायदा, आणि त्यामुळे इक्वालिटीच्या अधिकारावर तो अतिक्रमण करतो यासाठी तो बेकायदेशीर ठरत नाही. हे गेले किती 30 वर्ष आहे तिथे तो कायदा. पण तो सोडला तर इतर कुठेही घटना आता महाराष्ट्रात करायचं असेल तर हा कायदा मुळात महाराष्ट्राच्या विधानसभेला करताच येणार नाही. त्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागते, म्हणजे संसदेने करायला लागेल. ते घटनेमध्ये 2/3 मेजॉरिटी यावी लागते तर घटना दुरुस्ती होते. तामिळनाडूमध्ये हा जो काही बदल झाला 50%ची आरक्षणाची मर्यादा ओलांडण्याचा, त्याचा कायदा त्यावेळच्या संसदेमध्ये संमत झाला, बरोबर. अगदी तो कायदा केलेला संसदेने 9व्या शेड्यूलमध्ये टाकला, आणि 9व्या शेड्यूलमध्ये टाकला की त्याला प्रोटेक्शन मिळतं. पण त्याला 9वं शेड्यूल हा घटनेचा भाग आहे, त्यामुळे त्यात काही टाकायचं असेल, काढायचं असेल, आता जवळजवळ 300 कायदे आहेत त्याच्यामध्ये, 274 टू बी प्रिसाईज, त्याला मूलभूत अधिकारांच्या विरुद्ध आव्हान देता येत नाही. त्यात तामिळनाडूचा कायदा आहे. म्हणतं सर, हे अतिशय महत्त्वाचं आहे की सातत्याने बोलताना आपल्याला जाणवतं की कोणी म्हणतं की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर मग 50%ची मर्यादा ओलांडली जात असेल तर काय हरकत आहे, तामिळनाडूमध्ये झालं आपल्या इथं घडायला काय हरकत आहे. आणि हा जो अहवाल त्यानंतरचं जे विधेयक राज्य सरकार मांडू पाहत आहे तर त्याच्यामध्ये देखील हेच आहे की अपवादात्मक परिस्थिती आहे. जरी ती असेल तर तरी देखील तो कायदा करण्याची जबाबदारी जी आहे ती केंद्र सरकारची आहे. ती केंद्र सरकार आत्ता उचलताना दिसत नाही. त्याचं कारण फार सोपं आहे की महाराष्ट्रात जर का ते त्यांनी मान्य केलं तर इथे अनेक राज्यांमध्ये इतर असे काही वर्ग आहेत की ज्यांना रिझर्वेशन पाहिजे, जे दिलेलं नाही आहे. मग राजस्थान येईल, गुजरात येईल, हिमाचल प्रदेश येईल, प्रत्येक ठिकाणी मागणी आरक्षणाची. ती म्हणजे पॅन्डोराज बॉक्स आम्ही ज्याला म्हणतो इंग्लिशमध्ये, की ते एक संकटांची मालिकाच त्या ठिकाणी चालू होऊ शकते. आता यांनी जे म्हटलं आहे की 50%पेक्षा जास्त आरक्षण देण्यासारखी परिस्थिती आहे,
हे कोर्टात चॅलेंज होईल, त्याच्यावर मी आत्ता बोलू शकत नाही. तर 10% त्यांनी जास्त म्हणजे ते 60-62 आत्ता 52 आहे, म्हणजे 62वर नेत आहेत. आता तुम्ही लक्षात घ्या, यानंतर लगेचच मुस्लिम आरक्षण 5%, धनगर 5%, म्हणजे आणखी 10% झालं, म्हणजे 62वरनं 72वर जाईल. ऑलरेडी इकॉनॉमिक वीकर सेक्शनचं 10% आहे, म्हणजे 82%वर जाईल. म्हणजे हा जो बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे राज्यघटनेचा, की जो बदलता येत नाही. केशवानंद भारत खटल्याने सांगितलेलं आहे की घटना दुरुस्ती करून सुद्धा बेसिक स्ट्रक्चर बदलता येणार नाही. तर समानतेचा हा जो अधिकार आहे बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे, तो जसं लोकशाही बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे, निवडणुका बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे, तसंच इक्वालिटी हा पण बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे. त्याच्यावर फारच मोठं अतिक्रमण या ठिकाणी होत आहे. त्यामुळे घटना दुरुस्ती केली तरी ती घटनाबाह्य सुप्रीम कोर्ट ठरवू शकतं. सर, आता आपण पुढे जाऊयात की याआधी दिलेली 2 प्रकारची मराठा आरक्षणं कायद्याच्या कसोटीवरती सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकली नव्हती. एक पृथ्वीराज चव्हाण असताना दिलेलं आणि एक देवेंद्र फडणवीस असताना दिलेलं. सर, त्यावेळचं आरक्षण आणि आत्ता एकनाथ शिंदे देव करत असलेलं आरक्षण यामध्ये साम्यस्थळं पण आहेत आणि काही फरक पण आहेत, तर ते जरा तुम्ही सांगा. नाही, कसं आहे, देवेंद्र फडणवीसांनी ज्यावेळी आरक्षण दिलं त्यावेळी पण आपण सगळे माझ्याकडे आला होतात आणि मी त्याचवेळी सांगितलं होतं की हे सुप्रीम कोर्टात टिकणं शक्य नाही. हायकोर्टाने ते मान्य केलं. ते कसं मान्य केलं हे अजून मला कळत नाही आहे, कारण 141 कलमाखाली राज्यघटनेच्या सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा हायकोर्टावर बंधनकारक असतो आणि सुप्रीम कोर्टाने 50%वर आरक्षण द्यायचं नाही सांगितलं असताना हायकोर्टाने ते मान्य कसं केलं हे मला नाही कळू शकत. अर्थात हायकोर्टातनं ते सुप्रीम कोर्टात गेल्यावर सुप्रीम कोर्टाने ते अमान्य केलं. ते जे कायदा केला होता तो आणि आत्ताचा कायदा हा जवळजवळ सारखा आहे. आता त्याच्यामध्ये मी पाहिलं फक्त तिथे 16% काहीतरी आरक्षण दिलं होतं, ते हायकोर्टाने 12%वर आणलं होतं, 12-13%वर. ते यांनी आधीच 10% केलं, म्हणजे आणि कमी करू नये. म्हणजे एवढा एक फरक जर का सोडला तर समाज शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास आहे मराठा वर्ग असं हे म्हणतात. मग ओबीसीचं डेफिनेशन काय आहे? तीच डेफिनेशन आहे. हां, त्यामुळे त्यांना ओबीसीतच घालावं लागेल आणि जरांगे बरोबर तेच मागणी करतायत ना की आम्हाला ओबीसीमध्ये घाला, म्हणजे ते 50%च्या वर जात नाही. एक फरक जो सरकारकडून सांगितला जातोय की याआधी जे आरक्षण दिलं होतं त्यासाठी जो अहवाल तयार करण्यात आला होता आणि त्यासाठी जे सर्वेक्षण करण्यात आलं होतं ते मर्यादित होतं, म्हणजे गायकवाड आयोगाने याच्या आधी जो अहवाल तयार केला होता. यावेळी एकनाथ शिंदे असं म्हणतायत की हा जो राज्य मागासवर्ग आयोग आहे त्यांनी तब्बल 2.5 कोटी कुटुंबांचं सर्वेक्षण केलं आहे आणि त्यानंतर जो काही डेटा कलेक्ट झालेला आहे त्या आधारे अहवाल तयार करून त्या आधारे आम्ही आरक्षण देतो आहोत. तर हा मुद्दा टिकू शकतो का सर, की यावेळी अधिक व्यापक प्रमाणामध्ये आहे? तुम्ही कशा तऱ्हेने सर्वे घेतला त्याच्यापेक्षा त्याचा निष्कर्ष काय हा महत्त्वाचा आहे. निष्कर्ष काय काढला आहे की शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास तोच आहे. म्हणजे मग ते ओबीसीमध्येच यायला पाहिजेत. आणि तसं जर का झालं आणि 50%च्या वर देता येत नाही, असामान्य परिस्थिती आहे का ही? तर माझ्या मते नाही आहे. म्हणजे मोठमोठ्या सभा होतात, लाखोनी लोक येतात, ही असामान्य स्थिती नाही. ही मतांच्या दृष्टीने तुमच्या असामान्य स्थिती असेल, परंतु ती राज्यघटनेच्या दृष्टीने असामान्य स्थिती नाही आहे. त्यामुळे मला वाटत नाही, म्हणजे असं आहे, शेवट सुप्रीम कोर्ट काय निर्णय देईल तो आम्हाला मान्य आहे घटना शिकवणाऱ्यांना. पण प्रायमा फेशी बघताना असं दिसतंय मला की 9 जजेसनी इंद्रसानी केसमध्ये एकमतांनी हा निर्णय दिला आहे की 50%च्या वर जाता येणार नाही. त्याच्या वरचा निर्णय घ्यायचा असेल तर 11चं जज बेंच करावं लागेल आणि तो निर्णय फिरवावा लागेल. म्हणजे या प्रक्रियेला किती वेळ लागेल तुम्हाला लक्षात येईल. साध्या केसेस 5-5 वर्ष चालत आहेत, तर एवढी मोठी केस असेल ती 10 वर्ष चालेल आणि तोपर्यंत कदाचित याला स्टे येईल, म्हणजे हे चालूही करता येणार नाही. आता एक असं मत मांडलं जातं की मराठा समाजाचा समावेश ओबीसीमध्ये करायचा आणि ओबीसींच्या आरक्षणाची एकूण मर्यादा वाढवायची आणि मग ते आरक्षण टिकेल का? पण त्या प्रक्रियेमध्ये सुद्धा 50%ची मर्यादा ओलांडली जाते. अगदी बरोबर आहे. आणि मी आधीच करतो, कारण गैरसमज लोकांचा होऊ नये, मी आधी पहिलं कुठल्याही राजकीय पक्षाचा नाही किंवा कुठल्या गटाचा पण नाही, परंतु एक क्लिअर करतो की मराठा समाजामध्ये आरक्षण आवश्यक आहे. तिथले अनेक लोक खरेच गरीब आहेत. त्यातला क्रीमी लेअर जो आहे, जे साखर सम्राट आहेत, शिक्षण सम्राट आहेत, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना अर्थातच आरक्षण मिळणार नाही. तेव्हा
ती क्रीमी लेअर काय ती डिसाईड करा आणि उरलेल्या लोकांना ओबीसी मधनं आरक्षण द्या, तर ते टिकेल. आणि मराठा समाजामध्ये फक्त आर्थिकदृष्ट्याच दरी आहे असं नाही, तर सामाजिकदृष्ट्या देखील पश्चिम महाराष्ट्रातला मराठा समाज, मराठवाड्यातला मराठा समाज, विदर्भातला मराठा समाज, या मराठा समाजामधल्या चालीरीती, शिक्षणाचं प्रमाण किंवा रोटी बेटी व्यवहार याच्यामध्ये प्रचंड असा फरक आहे, तफावत आहे. त्यामुळे सरसकट सगळा समाज पुढारलेला आहे असंही म्हणता येणार नाही. मराठा समाजामध्ये खरंच आरक्षणाची गरज आहे, मात्र ते देताना तुम्ही प्रक्रिया कोणती राबवत आहात, मुद्दा तो आहे. आणि आत्ताच्या घडीला जी प्रक्रिया हे राज्य सरकार राबवत आहे, पुन्हा एकदा स्वतंत्र आरक्षण देण्याचं जे काही राज्य सरकार प्रयत्न करते, त्यामुळे प्रश्न पुन्हा तोच होतोय की हे कायद्याच्या कसोटीवरती टिकेल का? नाही, बरोबर आहे. मी तुम्हाला सांगितलं तसं, म्हणजे शेवट आपण दोन निष्कर्षाला एक घटना शिकवणारे प्राध्यापक म्हणून मी येऊ शकतो की मराठ्यांना रिझर्वेशन देणं आवश्यक आहे, ते ओबीसीतून द्यावं लागेल आणि त्यांची जी क्रीमी लेअर आहे ती नीट डिफाईन करून त्यांना बाहेर काढावं लागेल. हे जर का केलं, आणि एक लक्षात घ्या की इथे राजकीय मॅच्युरिटीची गरज आहे. कोल्हापूर युनिव्हर्सिटीला प्रकाश पवार नावाचे एक प्राध्यापक आहेत, त्यांनी अत्यंत परफेक्ट परवा सांगितलं होतं की राजकीय पुढाऱ्यांनी समजावून सांगायला पाहिजे की 50% आरक्षण आहे ती वाटून घेणं आवश्यक आहे. राजकीय कारणांकरता मतांकरता काहीतरी मतं मांडणं हे बरोबर नाही आहे. आणि फार पूर्वी एकदा शिवाजीराव भोसले भाषणात म्हणाले होते, ते सहज जाता जाता शेवटचं कोट करतो की एकच भाकरी आहे, 2 जण आहेत, अर्धी अर्धी वाटून घेतली तर ती संस्कृती आहे, सगळी आपल्याला घेतली तर ती विकृती आहे, आणि सगळीच दुसऱ्याला दिली तर ती विभूती आहे. तर आपण संस्कृतीला फक्त धरून ती जी भाकरी आहे ती वाटून घ्यावी, याच्यात मॅच्युरिटी आहे. एक्झॅक्टली. आणि आत्ताच्या घडीला ही मॅच्युरिटी लोकांमध्ये किंवा समाजामध्ये काम करणाऱ्या अनेकांमध्ये, राजकीय नेत्यांमध्ये मात्र ती दिसत नाही. राजकीय नेते दोन समाजांमध्ये वाद कसा निर्माण होईल, तो अधिक कसा वाढेल आणि त्याचा उपयोग आपल्याला निवडणुकांमध्ये कसा करता येईल या दृष्टीने प्रयत्न करतात. आता हे जे काही आरक्षण राज्य सरकार देऊ पाहतंय त्याचा परिणाम पुढे काय होईल, आणि अर्थातच ते पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये चॅलेंज केलं जाईल, आणि त्यानंतर जे काही घडेल ते अर्थातच ज्या काही निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरतीच पाहिलं जाईल. मात्र हे झालं तात्कालीन राजकारण, आत्ताचं कंटेम्पररी. एकूण समाजाने विचार करताना अधिक व्यापक प्रमाणामध्ये करण्याची गरज आहे की मुळात हे देऊ करतंय राज्य सरकार जे आरक्षण, ते खरंच कायद्याच्या कसोटीवरती टिकणार आहे का, आणि मराठा समाजाला खरंच गरज आहे तर ते आरक्षण कशा स्वरूपात द्यायला हवं. 50% मर्यादा ओलांडता येते, ओलांडण्याची गरज आहे, मात्र ते करण्यासाठी केंद्र सरकारची जबाबदारी आहे. केंद्र सरकार ही जबाबदारी उचलतंय का? कॅमेरामन विजय राऊतसह मी इथेच थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.